ओमसाई बोरी, साई माऊली मोरा. आता चौथी संघ कोणता असेल यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. स्ट्राईक कोण घेईल? मॅच एडिशन एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अरे इन्फॉर्म बॅट्समॅन आहे, त्याला स्ट्राईक घ्यायला पाहिजे. बघलास बघ तो बरोबर आहे का नाही? लेट्स प्ले. बरोबर आहे आशिष, तो आतिश आहे ना बॉलर. बॉलिंगसाठी राहुल पहिलीवर घेऊन येतात. राहुल जाधव स्ट्राईक केला. बॅटर आशिष पाटील त्या सोबतीला आतिश. लेट्स प्ले 3 ओव्हरची मॅच आहे. बघूयात कोणता संघ जिंकेल. विराज 11 खोपोली त्याच्या विरुद्ध शहापूर अलिबागचा एक जबरदस्त फायटिंग मुकाबला. दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहे ते. दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळाले. खेळाडू आमने सामने आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला गेला. लिडिंग एज घेतल्याने आशिष पाटील स्वतःहून सांगितले की एज घेतली आहे. पहिल्याच बॉलवरती एक विकेट. राहुल जाधवचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. बॉल बघ कसला त्याचा येते. काय बॉल टाकला गेला. प्रचंड बॉल वेगाने आला. किपर अक्षय पवारने पण जबरदस्त झेल टिपला तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल आशिष पाटीलला. बॅटर आउट. ज्या खेळाडूची चर्चा आज या रात्रीमध्ये राहिली होती तो मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. एक बॉल 4 ला जबरदस्त बाउंड्री लगावली होती. बरोबर बॉल उडले तो बॉल टाकतो बरोबर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्टंप टू स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला पण तो व्हाईट बॉल आहे. राहुल जाधव पहिलीवर हाताळतायत. बॉल पडते गुडलेनला बॉल पडते बघा. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी केली राहुल जाधव आणि नवीन बॅटर येतो बॅटिंगसाठी स्मितेश. 25-30 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे. 30-35 तर पाहिजे. या बॉल फ्लिक केला गेला. स्मितेशच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका. कलबत्तेने खेळला गेला. रन्स मात्र 4 ने खाता ओपन केलं गेलंय. नगरसेवक चषकाचा आजचा एक भव्य दिव्य असं आयोजन उल्लेदाप्पा ठाकूर यांच्या माध्यमातून आणि सर्व आझाद बोरी यांचे सर्व आयोजन कमिटी आणि सर्व त्यांचे मित्र यांचं 4 मॅचचं शेड्यूल आपण पाहणार आहोत आणि एक भव्य दिव्य असं आयोजन. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आलाय. सिंगल रन मिळेल. नाही आता होईल 7:30 ला होईल. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला आणि काय आहे वाईट आहे. पूर्ण पायाला कुठला लागलाय त्याचे. लांब आहे जाम. चेक कर रे. त्याच्यात काय करणार आहे. अल्ट्रा एज थोडी लांब आहे. माझ्याकडे आता. नाही दिला. का आला डॉट बॉल. तिकडे जाऊन सांगितलं टाइम घेतात ते. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. रन झाले आतापर्यंत 7 रन. पहिलीच ओव्हर चालू. एक विकेट आली पहिल्या बॉलवर पण त्यानंतर एक बाउंड्री पण आली आहे. दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी फाईट चालू आहे. या बॉलवर देखील आतमध्ये आलाय. बॉल दिशा दिली गेली आहे स्ट्राईक एंडला आणि तिकडे स्मितेश आउट झाला ना. बॅटर आउट. पुन्हा एकदा आपल्यासोबत दाखवले होते आणि आज या क्रीडा स्पर्धेसाठी कीपरचं नाव काय. सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्यासाठी एकदी त्यांची देखील मेहनत पाहिली गेली. मग ग्राउंड बनवणं, ग्राउंडवर पाणी मारण्यापासून सर्व गोष्टींवर अथलेटांचं देखील अगदी लक्ष राहून आधी 2 दिवस टुर्नामेंट असते म्हणून मागील 2-3 महिने पूर्ण प्लॅनिंग करावं लागतं. बॅटिंगला टुर्नामेंट करणं सोपं नाहीये. मोरे साहेब 1 ओव्हरला 2 विकेट टाकल्या. मोरे साहेब तो जर नॉनस्ट्राईकला राहिला असता तर 2 ओव्हरला मारला. मला पण 1 नंबर. बॅट स्ट्राईकला कोण आहे. भागेश स्ट्राईक एंडला भागेश आहेत. विकेट आल्यानंतर थोडीफार मॅच मात्र चालू राहिली होती आणि आता
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राहुल. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला, खेळाडू आहेत तिकडे. एक एक रन तिकडे महत्वाचा स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल असत. बरोबर. आता बॉल खाऊन गेले. अरे वाईड झाला ना मग मला कंटाळा येतो. पहिलीच ओव्हर चालू आहे, 8 रन झाले धावफलकावरती. राहुल जाधव, शापूर अलिबाग त्यांच्या विरुद्ध अविरा 11 खोपोली अशी एक फायटिंग मॅच चालू आहे. या बॉल देखील वेगात टाकल्या गेलाय, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली तिकडे आणि थांबून ठेवलं गेलं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले आतापर्यंत 8 रन. 8 रन आले. पहिल्या बॉलवर विकेट आली होती, पण त्यानंतर जबरदस्त बॉलिंग केली राहुलने. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. 2 बॉट आले ना रे आतिश. 2 बॉल खेळले. कोण? आतिश. हा आतिश. कधी रे? हा थोडं स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. काय शिकवले? अश्विनी लाड आपला खोपोलीचीच होती ती. नाही कर्जतची ती. हा कर्जतची सॉरी. खोपोलीची होती. कर्जतची बरोबर. तो नम्रता आलाय बोलतो अशी. हातात लग्न आला. सावले. अश्विनी लाड आम्हाला पण शिकवायची. हे बॉलचं नाव आशीर्वाद बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आशीर्वाद जबाबदारी दिली गेली एक महत्वाच्या मॅचची. स्ट्राईकला पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन्स आलेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत भागेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आतिश. अतिश. कोणाला आशीर्वाद देतो? अलिबाग. या बॉलवर हलकासा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे काय घडलंय? बालेवाले फॉर्मला येतील थांब आता. बालेवाले एनर्जी नाही. काहीतरी त्यांना द्यायला लागेल. करा त्यांना बोल. मागासपासून झोपलेले आहेत. कुठं झोपली? जागेच होती. हा? पण नाही दिसला मला झोपताना. तो काय ये रे, तो झोपलाय तो बघ. काय तुला सुशांत असला असंच बसलाय. वाढ होते कधी समजा आमचे कधी चालू होतं 17-18ला. सांगते काय ते सेमी ते बघ. ते उलट आहे ना, ते बरोबर टाईमवर आले भाई. आमची मॅच पहिला खेळलो, क्वालिफाय झालो. आता आज काल त्यांची खेळली नाही ना म्हणून ते आले. काल खेळायला पाहिजे या बॉल देखील आपण पाहिलं लेगशीच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल एक सार असते. 10 रन झाले धावफलकावरती. शापूर अलिबाग संघ थोडा मात्र रन्स बॅकफुटला होता, कारण की स्कोर होत नाहीये. रन्स करायला अलिबाग टीमला मात्र एक चांगला स्कोर आता उभा करावा लागेल. या बॉलवर फाईनली खेळले गेलेत. बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. भागेश आउट झाला ना. बॉलिंग स्लिप खेळायचा प्रयत्न करत होते. थोडा फटका बसताना पाहिला गेला आणि 10 रन्स वरती मात्र मॅच थोडीफार बघते. शापूर अलिबाग संघ थोडा शांत होतोय. अनुज. सुरुवात थोडी कठीण राहिली होती. काही ना काय. पटीसाठी अनुज येत आहेत. जेवढे रन स्कोर तेवढ्या ग्राउंडवर कमी आहेत, कारण की काल 88 रन्स आले पाहिले गेले पहिल्या दिवसामध्ये. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय. एका रन्सने मात्र तिकडे नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. बॅक टू बॅक विकेट जातात टीम शापूर अलिबाग संघ. दबकतो या डावामध्ये. चार विकेट गेलेत मैदानाच्या बाहेर, त्यामुळे मॅच थोडीफार मात्र इकडे बॅकफुटला जाते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आशीर्वाद.
अविरल खोपोली संघाने जबरदस्त खेळ केला. या बॉलवर देखील बोल्ड आउट. जबरदस्त बॉलिंग करत असताना आशीर्वाद आणि खोपोली टीमचा दबदबा या मॅच मध्ये. ऑरेंज आर्मी बॉल ऑफ द नाईट. काय बॉल टाकला गेलाय. चार बॉल झाले मला वाटतं. 10 रन्स वरती मात्र मॅच थोडीफार शांत होती. या टीम शहापूर अलिबाग जबरदस्त बॉलिंग केली आशीर्वादने पण. या बॉल लिडिंग एज घेतली गेली. दरम्यानला बॉल ट्रॅव्हल होईल. स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळते तिकडे. या बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे राहुल जाधवची आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रनआउटची विकेट. बॅट आउट. सुपर फिल्डिंग बाय राहुल जाधव. जबरदस्त एफर्ट्स केले गेले राहुल जाधवने. रन झाले आतापर्यंत 11 रन झालेत आणि बॉलिंगसाठी आता मात्र लास्ट ओव्हर घेऊन अक्षय पवार. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समोर झाले. फक्त आणि फक्त 11 रन. तब्बल 6 विकेट गेलेत. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. बॉल निघून जाईल. 4 रनसाठी शेवटच्या बॉल ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे. 15 धावा झाले. धावलकर 30-35 जरी स्कोर झाला तरी मॅच बघायला मजा येईल. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. लास्ट ओव्हरमध्ये रवीच्या बॅटमधून एक बाउंड्री आली आहे. स्ट्राईक एंड रवी बॉलिंगसाठी अक्षय पवार. या बॉलवर थांबून ठेवल्या गेल्या. जबरदस्त पुशिंग पाहिली गेली अक्षय पवारची. पहिल्या बॉलवर बाउंड्री आल्यानंतर इथे डॉट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहतो लेग बाहेर व्हाईट बॉल. 16 रन्स होते धावलकावरती. अविरल खोपोली संघाने जबरदस्त बॉलिंग केली. राहुल जाधवने पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर आशिष पाटील थोडी लवकर माघारी परत. त्यामुळे टीम डगमगली थोडी शहापूर अलिबाग. या बॉलवर समोर खेळले गेले. अक्षय पवारची एक जबरदस्त फिल्डिंग आणि बॅटर आउट. ओके. एक किती रनआउट झाले. 1 2 या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत. कॅच ऑफ द मॅच. पकडू कॅचवर जीतो मॅच. आयुषने एक जबरदस्त कॅच पकडली तिकडे. आता मॅच मध्ये फक्त आणि फक्त रन झालेत 16. मनीष येत आहेत. आणि शहापूर अलिबाग संघ मला असं वाटतं इकडे ऑल आउट होतोय. आणि जबरदस्त बॉलिंग केली टीम खोपोली. अविरल खोपोली टीमने जबरदस्त एफर्ट्स दिले आणि
फक्त आणि फक्त 16 रन झाले. 17 रनचं टार्गेट आहे. 18 बॉल 17 करायचे आहेत जिंकण्याकरिता अभिराज खोपोली संघाला. चला भाई मेरे जाने का टाइम आ गया. ही मॅच झाल्यानंतर तिन्ही कॅप्टन जवळ येऊन थांबायचं आहे. बालाई सुशांत, नंतर ओमसाई बोरी आणि साई माऊली मोरा तिन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठा जवळ थांबा. लगेच आपली चिठ्ठी उडवली जाईल. लगेच सेमीफायनल आणि फायनल. बालाई सुशांत टीम आपण कॅप्टन आपल्या व्यासपीठा जवळ येऊन थांबायचं आणि ओमसाई बोरी बॉलिंगसाठी भाग्यश येत आहेत. स्ट्राईक एंडर राहुल, नॉन स्ट्राईक एंडर अक्षय पवार. 18 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने आणि पहिल्याच बॉलवर नशिबाची साथ आहे. 4 रन्स तिकडे मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये मुंबईत काही ठिकाणी पंडित सर 22चे रन नसतात. जे काय करायचे ते बॅटिंग रन करायचे. 22 लेग बाईस पण नाही. वायकट्टा एक अशी क्रीडा स्पर्धा जी उरणची पण टीम खेळली, तिकडे पण बॅटिंगच रन आहेत. हा बॉल डायरेक्ट उरणवरून मुरुडला. जबरदस्त खेळाडू आहेत राहुल पण. वायचेस्टमध्ये पण देखील चांगला परफॉर्मन्स राहिला गेला. परंतु असे नवीन नवीन रूल्स आहेत, तिकडे जाऊन क्रिकेट खेळणं थोडं टास्क आहे. या बॉलवर समोर खेळले गेले आहेत आणि राहुल, जबरदस्त बॅटिंग राहुल जाधवची. फ्री माइंड बॅटिंग करतायत. 9 रन झालेत. या बॉल देखील टॅप केलं गेलंय. समोर जबरदस्त टॅप करत असताना पण पाहिले गेले आणि नजर परफेक्ट आहे राहुलची. आर फॉर राहुल आणि आर फॉर रन. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच त्याने जवळपास क्लोज आणली. फक्त आणि फक्त 4 रनची गरज आहे. आणि या बॉलवर सामना संपवला गेला. राहुल जाधव संघ आपल्या सेमीफायनल मध्ये घेऊन जातो आपल्या संघाला. अभिनंदन खोपोली, अभिनंदन हल्लक टीम शहापूर अलिबाग. आपण पण चांगला फाईट केला. सेमीफायनल मध्ये जाऊन